आम्ही चांबार. खरं सध्या आमच्या घरात हे चपलाचं काम करणारा आम्ही एकटाच आहे. पुढच्या पिढीचं काय माहीत नाही. बाकी माझा भाऊ क्लास 1 ऑफिसर आणि बहीण PS आहे बरं का. दोघं पण हे काम सोड म्हणतात. खरं पप्पांनी या कामाच्या जोरावरच आम्हाला शाळा शिकवून स्वाभिमानासंग आमचे आयुष्य फिट केली. मी भावा बहिणीला म्हणतो, तुमच्या यशानं माझ्या आयुष्यावर समाधानाचं पॉलिश चढलंय. तुम्ही माझी काळजी करू नका. दिवसातलं 4 तास इथं पप्पांच्या सावलीत बसलोय असं समजा. तसं पप्पा रस्त्यावरच बसायचं. त्यांची काळी छत्री होती. कधीतरी मधल्या सुट्टीत त्यांच्या छत्रीखाली बसायला जायचो. तेव्हा ते मला मसाले गोळ्या आणायला आटाने द्यायचे आणि शाळेला पाठवायचे. तसं शाळेचं माझं माप कधी जमलंच नाही सोडा. त्यामुळं 12वी नंतर एका ऑफिसात शिपाई म्हणून कामाला लागलो. आता 3 पर्यंत ऑफिस आणि त्यानंतर हे काम, असं डबल रिपीट मारून रुटीन गच्च केलोय. पै पै साठवून प्लॉटवर बारकं घर बांधलोय. श्रावणात वास्तुशांत करालोय बरं का. कुणाच्या पण घराबाहेर चपला बघितल्या ना की मला वाटतं, अरे या चपला बुटांमुळेच तर आपलं स्वप्नातलं घर झालं.